ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। उल्हासनगर हिललाईन पोलीस स्टेशन गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले तत्कालीन भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड याला क्लीन चिट मिळाली आहे। पुरवणी आरोपपत्रात फक्त 2 आरोपींचा समावेश असल्याने हे आता स्पष्ट झालंय। मात्र फिर्यादी महेश गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे। पोलिसांवर राजकीय दबाव असून राजकीय दबावामुळे पोलीस हताश झालेत। पोलिसांना दोष देणार नाही, मात्र राजकीय दबावामुळे कारवाई होत नसल्याचा आरोप महेश गायकवाड यांनी केलाय। वैभव गायकवाड सीसीटीव्हीमध्ये दिसतोय, त्याने गुंड प्रवृत्तीची माणसं देखील पोलीस ठाण्यात बोलवली होती। असं असताना देखील वैभव गायकवाडला क्लीन चिट कशी मिळते असा प्रश्न महेश गायकवाड यांनी उपस्थित केलाय। अनेकदा पोलिसांना सांगितलं, मात्र मला राजकीय पाठबळ नसल्यानं माझं कोणीच ऐकून घेत नाहीये, त्यामुळे मी आता न्यायालयाकडे दाद मागणार असल्याचं महेश गायकवाड यांनी स्पष्ट केलंय। आपल्या माध्यमातून मला कळालं की क्लीन चिट मिळाली। जो आरोपी वैभव गायकवाड हा त्या घटनास्थळी सीसी फुटेजमध्ये कैद आहे। त्या ठिकाणी सीसी फुटेजमध्ये कैद असताना सुद्धा उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि लोक उघड्या डोळ्यांनी बघतायत की अशा पद्धतीची कायदा सुव्यवस्था निर्माण झालेली आहे जी राजकीय दबावाखाली काम करते। आज पोलीस प्रशासन गेल्या वर्षभरापासून मी अनेक अर्ज केले, माहितीचे अधिकार टाकले की आरोपींचे त्यांनी जे बाळगलेले पिस्तूल त्यांचे लायसन रद्द केले नाही आहेत। त्या ठिकाणी अनेक असे हिट लिस्टवर असलेले अनेक आरोपी त्या ठिकाणी त्या स्पॉटला त्या बाहेर उभे होते, म्हणजे पूर्ण नियोजित कट असलेले आरोपींना सुद्धा त्या गुन्ह्यात समाविष्ट केलेलं नाहीये। आपण असे अनेक इन्सिडेंट्स बघतोय, अशा अनेक घटना बघतोय की ज्याच्यामध्ये आरोपी घटनास्थळी नसताना सुद्धा त्याला जेलमध्ये टाकलेलं आहे। या ठिकाणी तर उभ्या महाराष्ट्राने उघड्या डोळ्यांनी बघितलेले की वैभव गायकवाड त्या घटनास्थळी त्या ठिकाणी सर्वप्रथम आला, त्याने गणपत गायकवाडांना बोलवलं। त्याच्यानंतर त्या ठिकाणी अनेक गुंड, त्यांच्यावरती अनेक गुन्हे पोलीस स्टेशनमध्ये असलेले असे अनेक गुंड त्या ठिकाणी बोलवण्याचं कार्य वैभव गायकवाडने केलेलं आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पुरावे असताना सुद्धा क्लीन चिट देणं हे मला वाटतं की अतिशय दुर्दैव आहे। आज मला कोणत्या प्रकारचं राजकीय बळ नसल्यामुळे हे झालेलं आहे। आज जर देशमुख कुटुंब जे बीडला जी हत्याकांड झालेलं आहे त्याच्यामध्ये देशमुख कुटुंबाला कुठेतरी राजकीय बळ असल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात SIT, क्राईम ब्रँच, CBI हे सगळेजण तिकडे त्यांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चौकशी करून अटक केलेली आहे आणि तपास त्या ठिकाणी जोमाने चाललाय। पण जर इकडे बघितलं आपण, या ठिकाणी कोणत्या प्रकारचं राजकीय पाठबळ नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। तुमच्या वकिलांशी याबद्दल काय बोलणं झालंय का? चार्जशीट कधी दाखल केली आहे काय? कारण पुरवणी जबाबदारीची नोंद ठेवली, काय तुमच्या वकिलांशी बोलणं झालेलं आहे। वकिलांनी सांगितलं की आपण वरच्या कोर्टामध्ये दाद मागू या गोष्टीसाठी, पूर्णपणे त्या ठिकाणी न्यायालयाकडे आम्ही दाद मागू असं या ठिकाणी वकिलांशी बोलणं झालेलं आहे। पण मला वाटतं की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राजकीय दबाव असल्यामुळे पोलीस हताश आहेत। मी पोलिसांना दोष देत नाही, कारण की ज्या अनेक अशा घटना आहेत त्या ठिकाणी आरोपी अवेलेबल नसताना सुद्धा, त्या घटनास्थळी उपस्थित नसताना सुद्धा ते जेलमध्ये आहेत। या ठिकाणी तर आरोपी त्या ठिकाणी उपस्थित आहे, सीसी फुटेजमध्ये कैद आहे। म्हणून मला ह्या ठिकाणी राजकीय मोठ्या प्रमाणात बळ दिलेलं आहे, राजकीय दबावापोटी हे सगळं झालेलं आहे। निखिल चव्हाण, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।